आध्यात्मिक जीवनामध्ये आता ही गोष्ट कशी घडतीये की त्यांनी मनुष्याचा म्हणजे देवाचं प्रतिरूप खराब केलं. का खराब केलं? कारण आपण पुढं वचन वाचलं अगोदर की काय देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, ती नर व नारी अशी ती निर्माण केली आणि त्यांना आशीर्वाद दिला. काय दिला? की तुम्ही बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्य खाली आणा. म्हणजे वरती स्वर्गात देवाचं राज्य, खाली त्याच्या प्रतिरूपाचं राज्य. किती अद्भुत गोष्ट आहे. आणि सैतानाला हे बघवत नाही, कारण त्याला पाहिजे होतं राज्य. काय पाहिजे होतं त्याला? म्हणून त्यांनी काय केलं? त्याच्या प्रतिरूपाला भ्रष्ट केलं, देवापासून वेगळं केलं. आणि आता मग तो काय करतोय? आता आदामाला पण बागेतून त्यांनी काढून टाकलं, हवेला पण बागेतून त्यांनी काढून टाकलं, स्वर्गातून ऑलरेडी त्यांनी लुसिफरला काढून टाकलं. मनुष्याचा शत्रू सैतान आहे. मनुष्य मनुष्याचा शत्रू नाहीये. मनुष्याचा शत्रू कोण आहे? सैतान आहे. समजतंय ही गोष्ट? आता म्हणून काय झालं? आता हे सगळं तर झालं. आता विनो की आदामाला पण बाहेर काढलं, हवेला पण बाहेर काढलं. आता सैतान काही काळ शांत झाला. त्याला तर राज्य स्थापन करायचं होतं ना. मग त्याने हळूहळू हळूहळू काम सुरू केलं. कोणामध्ये? आता पुढे गेला तो कायन आणि हवेलकडे. आणि अशा पद्धतीने पृथ्वीवरती त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन करायचा प्रयत्न केला. आणि तो आजही